हॅलो मित्रांनो, टाटा मोटर्सच्या शेअरची प्राईस ड्रॉप झाली आहे नियरली बाय 40%. या शेअरची क्लोजिंग प्राईस 760 इतकी होती आणि सडनली आज 400 वर येऊन थांबले आहे. पण यावर घाबरायची काहीच गरज नाही आहे. कारण टाटा ग्रुपने यावर आधीच कन्फर्मेशन दिले आहे की हा शेअर डिमर्ज होणार आहे. म्हणजेच विभाजन होणार आहे टाटा मोटर्स पॅसेंजर आणि टाटा मोटर्स कमर्शियलमध्ये. म्हणजेच जर तुमच्याकडे सध्या टाटा मोटर्सचे 10 शेअर्स असतील तर ते पॅसेंजर आणि कमर्शियल अशा 2 कॅटेगरीजमध्ये स्प्लिट होऊन तुमच्या ब्रोकिंग अकाउंटला 20 शेअर्स जमा होतील. पण या शेअरची किंमत नियरली तेवढीच असेल जितकी तुम्ही काल पाहिली. म्हणजेच जर तुम्ही काल 660 रुपयाला एक शेअर घेतला असेल तर नियरली 660 रुपये किमतीचे पॅसेंजर आणि कमर्शियल असे 2 शेअर आपल्या ब्रोकिंग अकाउंटला दिसून येतील. पण हे स्टॉक मे बी तुम्हाला 1 नोव्हेंबरनंतर तुमच्या ब्रोकिंग अकाउंटला दिसून येतील आणि त्यानंतर तुमच्या ॲनालिसिसप्रमाणे कोणता स्टॉक विकायचा आणि कोणता स्टॉक ठेवायचा तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे घाई गडबड करून सध्या तरी हा स्टॉक विकण्याचा कोणीही विचार करू नये, असं माझं मत आहे. धन्यवाद.